बाजूने घेतला होता। शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतो। हे सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं सरकार आहे, त्यामुळे एफआरपी एक रकमी द्यावा अशा प्रकारचा निर्णय त्यावेळेस आम्ही घेतला होता, टीमने मिळून घेतला होता। त्यामुळे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार। गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला मात्र प्रत्यक्षात न साकारलेला मुंबई आय हा प्रकल्प आता मुंबई पालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे। मात्र या प्रकल्पाला अनेक रहिवासी संघटनांनी विरोध केला आहे। लाकूड आणि कोळसा वापरून त्यावर चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावर रूपांतरित करणं अतिशय अवघड आहे। त्याकरता कठोर कारवाई केल्यास बेकरी उद्योग संकटात येईल अशी भीती बेकरी व्यावसायिकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे। बदल करण्यासाठी महिनाभर बेकरी बंद ठेवावी लागणार असल्याचं गाऱ्हाणही व्यावसायिकांनी मांडलं। केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्यात तब्बल 4000हून अधिक सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट महापालिकेने ठेवलं आहे। या घरांसाठी आतापर्यंत सुमारे 3500हून अधिक अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत। पुण्यात आतापर्यंत आढळलेल्या 211 जीबीएसच्या रुग्णांपैकी 144 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून सध्या 56 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। स्वरानं छावा चित्रपटाविषयी पोस्ट केली। 500 वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक अत्याचारांवर संताप व्यक्त होतोय असं स्वरा भास्करनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होतीये। या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली आहे। केडीएमसी हद्दीतील 65 बेकायदा बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे। भूमाफियांनी बेकायदा बांधकामं उभारण्यासाठी आरक्षित जागा बळकावल्या असून यामध्ये डीपी रस्ता, रहिवासी विभागासोबतच ग्रीन झोन, माध्यमिक शाळा आणि बेघरांसाठी घरं यासाठी आरक्षित जागाही बळकावण्यात आल्याची बाब समोर आली आहे।